वरोरा विधानसभा क्षेत्रातून 15,000च्या वरचं मताधिक्य घेत तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये करण देवतळे यांच्या मनातलं वरोरा क्षेत्र कसं असेल काय सांगा? नमस्कार। नुकताच पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पक्ष महायुतीने उमेदवारी देण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये मी एक भारतीय जनता पक्षाचा सर्वात तरुण आमदार म्हणून या विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मला वरोरा भद्रावती विधानसभेचे सर्व जनता जनार्दन यांच्या माध्यमातून भेटली आहे। आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की मागचे जे लोकप्रतिनिधी होते आणि काँग्रेस पक्षाचं आपण वातावरण आणि स्थान या निवडणुकीमध्ये बघितलं तर ते त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे आणि ते 3ऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष गेलेला आहे। याचं खरं कारण म्हणजे 10 वर्षापासून आम्ही जे बांधणी केली, भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही 10 वर्षापासून काम करत आहोत, संघटन मजबूत केलं आणि 10 वर्षापासून या लोकप्रतिनिधींनी कुठलेच कामं केले नाहीत, कामं रखडलेले होते आणि त्यांनी कोणत्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची प्रश्न जाणून घेण्याचं काम कुठेच केलं नाही। त्याचंच खरं कारण म्हणजे माझ्यासारख्या एक युवा तरुण कार्यकर्त्याला सर्व जनता जनार्दननी स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी 20 वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलं, त्यांचंच एक श्रद्धांजली म्हणून मला या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी भेटली। सरकारही तुमच्याच पक्षाचे आहे, त्या मुख्यमंत्रीही तुमच्याच पक्षाचा बनणार आहे। 5 तारखेला शपथविधीचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। तुम्ही या क्षेत्रामध्ये कोणकोणते प्रोजेक्ट्स आणू इच्छिता? आता आपण बघितलं की यामध्ये अनेक उद्योग कंपन्या आमच्या याच्यामध्ये आहे आणि स्थानिक बेरोजगारीचा हा खूप मोठा प्रश्न या विधानसभेमध्ये आहे। त्यामुळे आमच्या भद्रावती इथे एक निप्पॉन डेनरो कंपनीचं प्रोजेक्ट आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की हे मागील 30 वर्षापासून हे प्रोजेक्ट रखडलेलं आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आश्वस्त केलं होतं की इथल्या भद्रावती तालुक्यातील सर्व जनतेसाठी हे प्रोजेक्ट आपण निश्चितपणे इथे उभारू हा शब्द त्यांनी दिला होता आणि माझ्या माध्यमातून आम्ही नक्कीच या 5 वर्षामध्ये त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आपल्या या विधानसभेमध्ये बघितलं तर कापूस उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यासाठी आम्ही इथे सूतगिरणीसारखं असं कुठलं प्रकल्प आणता येईल का यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये युवकांसाठी एक क्रीडा संकुलची मोठी जागा इथे उपलब्ध आहे, पण 10 वर्षामध्ये इथे कुठेच लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने तिथे कुठे डेव्हलपमेंट झालं नाही, मुलांना तिथे व्यवस्था नाही, अनेक खेळाचे त्यांना माध्यम नाही आणि आपण बघितलं आमचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांच्या बल्लारशामध्ये भव्य दिव्य त्यांनी एक क्रीडा संकुल असं तिथे उपलब्ध करून दिलं आहे आणि आपल्या युवकांसाठी पुढील वाटचालीसाठी आणि अनेक खेळांमध्ये त्यांचं रुची वाढली पाहिजे त्यासाठी मी इथे क्रीडा संकुलच्या आपल्या शासनाच्या माध्यमातून क्रीडा संकुल चांगलं उपलब्ध करण्याचा निश्चित प्रयत्न करीन। तुमच्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत होतं, यावर तुम्ही आंदोलन करत गुन्हेगारी रोखण्यासाठी तुमच्याकडे काय मोठा प्लॅन आहे? बघा 2014 पासून पर्यंत स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि ते नेतृत्व करत असताना आपल्या या विधानसभेचं एक शांत आणि संयमी वातावरण असं 2014 पर्यंत होतं। त्याच्या पहिले स्वर्गीय टेमुडे साहेबांनी इथे नेतृत्व केलं, देवते साहेबांनी केलं, त्यावेळेस एकदम शांत आणि प्रिय वातावरण आपल्या विधानसभेमध्ये होतं। पण मागील 10 वर्षापासून इथे कुठेतरी त्याला कुठेतरी गालबोट घालण्याचं काम या लोकप्रतिनिधी केलं। कुठेतरी हुकुमशाही असेल, कंपन्यांमध्ये असेल, नंतर दादागिरी असेल, अनेक अवैध धंदे असेल, असे याला प्रेरणा देण्याचं काम या लोकप्रतिनिधी केलं आणि मला भरघोस मतांनी इथल्या जनतेने निवडून दिलं तर मी असं समजतो की देवते साहेबांचे संस्कार, त्यांची शिकवण माझ्यासोबत आहे। मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहो आणि मला निवडून दिल्यामुळे जे वातावरण 14 पर्यंत होतं तेच पुढील आता हे 10 वर्षामध्ये जे गुन्हेगारीचं जे वातावरण होतं त्याला कुठेतरी आळा घालण्यामध्ये ही जनता कुठेतरी समोर आली आणि त्यांनी एक माझ्यावर विश्वास टाकला आणि जे लोकप्रतिनिधी होते त्यांना कुठेतरी धडा शिकवण्याची गरज होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सफल झालो असं मी मानतो। कित्येकदा आम्ही बघतोय न्यूज कव्हरेज करता वेळी आमच्या असं लक्षात येते, एकदा निवडणूक झाल्यानंतर आमदार हा VIP बनत चालतो आणि जनतेपासून दुरावत चालतो। 19 मध्ये साहेब यामध्ये पराभूत झाले होते आणि 2019 ची गोष्ट मला आठवते। आम्ही 10 वाजता घरी आलो तो साहेबांनी आम्ही सोबत जेवण केलं
आणि 10:30 वाजता साहेब झोपायला गेले. मी साहेबांना एकच प्रश्न केला होता, साहेब आपण इतक्या लवकर आपण झोपू कसे शकता, आज आपण इलेक्शन हारलो. त्यावेळेस साहेबांनी मला एकच शब्द म्हटला होता, कारण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवायचं, हारलो तर लाजायचं नाही आणि जिंकलो तर माजायचं नाही. हा शब्द मलाही आता देवते साहेबांचा आठवतो आणि त्याचप्रमाणे आम्ही या विधानसभेचं नेतृत्व करील, शांत आणि संयमी सर्वांना सोबत घेऊन. कधीही आमच्या देवते साहेबांनी, देवते परिवाराने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि ते सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं कार्य ते करत होते आणि याच पद्धतीने आमचं कार्य या 5 वर्षामध्ये चालू राहील. यदि आपको हमारी न्यूज़ अच्छी लगी हो तो अन्य अपडेट खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए, खबर को लाइक कीजिए, आगे शेयर कीजिए.